आमची होळी अशी झाली म्हणजे होळी दहन म्हणजे होळीची पूजा होती, आज पेटवले जाते. तर आम्ही गेलो होतो, तर आमचा अवतार असा झाला आहे, म्हणजे मी सुरुवात केली आहे. मग सगळेजण तुम्हाला आमच्या एरियामधले दिसणारच. तर ब्लॉग कंटिन्यू बघा, भेटूया तोपर्यंत. तर आज आहे होळी दहन. तर बघा आम्ही गेलो आहे पूजा घेऊन. तर आमच्या घराशेजारी म्हणजे आमच्या वाड्याच्या पाठीमागे होळी जळते. असं प्रत्येकाच्या घरी जळते, पण आम्हाला जळायची जागा नाही इथं. पण आमचे सगळ्या वाड्यातले लोक इथेच होळीची पूजा करायला येते. तर मग आम्ही गेलो तर त्यांच्या घरचीच पूजा चालू होती. जास्त जळली होती म्हणजे पेटवली होती ते. तर पेटवल्यानंतर सर्वात पहिले त्यांच्या घरचेच लोक पूजा करते, त्यानंतर मग आम्हाला पूजा करायला मिळते. तर त्यांची पूजा सुरू होती. तर म्हटलं चला आपण थांबूया थोडंसं. त्यांच्या घरचे सगळे प्रत्येकजण पूजा करून घेतात, त्यानंतर मग बाकी आपण करावं. तर मग थांबायचं म्हटलं चला आता सुरुवात झाली. तर आम्ही दोघंजणं थांबलो होतो. आमची लाडू पण होती आणि सगळे आजूबाजूचे पण होते, जेवढे आमच्या वाड्यातले आहे तेवढे पण आणि शेजारचे पण. तर बघा ते आजोबा सांगत होते असं करा तसं करा. तर म्हणजे ते ब्राह्मण भलाई ते जातीनं ब्राह्मण नाही आहे, वाडी आहे, पण ते त्यांना म्हणजे ब्राह्मणाचं आहे. तर ते बघा मग त्यानंतर माझे राकेशराव करत होते पूजा. होळीला पाणी फेऱ्या मारत होते पाणी टाकून. तर कोणी म्हणजे कसं त्यांना काही एवढं कळत नाही. मी म्हटलं 5 वेळा घुमा फिरा आणि त्यानंतर आपली पूजा चालू करा. ते आजोबा पण म्हणे जसं समजते तसं करायचं, असं काही नसते म्हणत होते. तर मग त्यांनी सांगितलं आम्हाला, तर आम्ही तसंच केलं. राकेशराव दरवर्षीच पूजा म्हणजे आम्हाला सांगावंच लागते. राकेशराव काही अशी पूजा म्हणजे म्हणजे करतच नाही पूजा. त्यांना टाईम नाही मिळत. सकाळी झालं की काम, सायंकाळी आले का आपलं आराम. त्यानंतर विळा ठेवायला सांगितले, विळा ठेवून घेतला आपण. पहिले विळ्याची पूजा गणपतीची, त्यानंतर मग बाकी. तर सर्वात पहिला मान म्हणजे गणपती बाप्पाला, त्यानंतर सगळे. तर मग होळीची पूजा करून घेतली. त्यानंतर आल्या तर काकू हळदी कुंकूला. तर चला म्हटलं तुम्हाला शूटमध्ये घेते. तर काकू म्हणे घे. तर मग मी त्यांना शूटमध्ये घेतले आणि पाया लागून घेतल्या हळदी कुंकू लागल्याच्या नंतर, लावल्याच्या नंतर. मग त्यानंतर देवाचे नैवेद्य केला होता होळी आणि होऱ्याला. तर बघा, तर आमच्याकडे होळी होरास म्हणते, तुमच्याकडे काय म्हणते कमेंटमध्ये सांगा. मग नैवेद्य केला तर त्या रावांनी घेतला होता लावून नैवेद्य होऱ्याला. तर मग म्हटलं चला गाठी आहे तर गाठीची 2-2 जे आहे ते टाकून घ्यायचे. मणी आमच्याकडे मणी म्हणते. मग बाकी प्रसाद वाटावं लागते. प्रसाद वाटून मग मणी टाकल्यानंतर आमचं नारळ पावलं होतं. तर बघा राकेशवाला म्हटलं नारळ नाही बघित फोडलं का, तर राकेश म्हणजे फोडायचंच आहे. तर त्यानंतर मग राकेशवाला म्हटलं त्याला पाणी गुलाल बुका हळदी कुंकू लावून घ्या, फुलवावून घ्या, त्यानंतर त्याला फोडा. तसंच फोडायचं असते. तर मग जसे जसे ते आजोबा सांगत होते तसं तसं माझे राव करत होते. मग त्यानंतर आली त्यांची नातीन प्रसाद घेऊन. तर ती मग मी प्रसाद घेतला. मग त्यानंतर तिला म्हटलं, आणि हे काका मला म्हणत होते का ती मोबाईल पाहते का पूजा करणं. मी त्यांना म्हटलं मी पूजा नाही करत आहे, मी व्हिडिओ बनवत आहे. तर मग ते झाले शांत, थोडेसे पॅक मारून होते. मग त्यानंतर राकेशवांनी फोडायला घेतला आहे नारळ. तर बघू शकता नारळ फोडायला गेलं तर ते पावलं आमचं नारळ. तर मग त्यांना लागला बहुतेक चटका वाफ येते ना, तर त्याच्यामुळे मग ते थोडे उभी लाडूला म्हणे की कापूर घे. लाडूला काय म्हणजे भीती वाटते विसतेची, तर लाडू लांबून लांबूनच करत होती. तर बघा मग मी म्हटलं तिला थोडंसं माझं मोबाईल पकड म्हटलं. मग तिला माझ्या त्या शर्वरीला मी मोबाईल पकडायला लावला. मग मी व्हिडिओ म्हटलं चला मी पूजा करून घेते आधी. तर बाया भरपूरशा अशा होळीच्या भोवताल पाणी टाकते, पण मी म्हटलं गणपतीला सोवळ टाकलं आहे पाणी, आंघोळ घातली आहे आणि मी गणपतीची पूजा आणि होळीची पूजा करून घेतली आहे. मला जसं कळते मी तेवढंच कळते, बाकी एक्स्ट्रा दिमाग लावून मी काही कोणतंच काम करत नाही. नॉर्मल जे साधं सिंपल जेवढं येते आपल्याला तेवढा करायचं. ते बाकी सगळे वाट बघत होते. मग मी बाई म्हटलं चल तू कर आधी, मग मी नंतर करते. म्हणजे असं कसं बसल्यावर मला तरी एवढं कळते की आरामाने पूजा केली पाहिजे, घाई गडबड नको. तर मग तिला करू मी म्हटलं चला आपण करून घेऊ पूजा. प्रियलला म्हटलं कापूर घे, हळदी कुंकू, ते आजोबा सांगत होते तर तिला हळदी कुंकू लावून घे. तर मग मी तिला हळदी कुंकू लावलं आहे आणि मग सर्वांना हळदी कुंकू लावून घेतलं आहे. प्रसाद दिला. तर बघा ताट साईडनं उचलून ठेवला की अडकलं तर पळवणं नको बाबा. तर मग त्यानंतर आल्या त्या पूजा काकू. त्या काकू मग आज लेट झालं, दरवर्षी मीच पहिले जाते, मग त्या काकू येते, मग ह्या सगळ्या येते. तर मी माझ्या लाडूबाईला लावून घेतल्या हळदी कुंकू. मग म्हटलं रक्षा लावायची, तर मग मी पण लावली, माझ्या लाडूला पण लावून दिली आहे.
तर त्यानंतर मग मी म्हटलं चला आपण सर्वांना हळदी कुंकू लावून देऊ, कारण की वर्षातून एकदाच असं भेटतो आम्ही हळदी कुंकू, आणि थोडीशी मज्जा पण केली आहे बरं का आम्ही. मग त्यानंतर मी आरती करून घेतल्या, पाया लागून घेतल्या, सगळ्यांची पूजा होऊ दिली आणि मग मी केली आहे सुरुवात. आधी हळदी कुंकू लावलं आहे बघा. त्यानंतर मग चला म्हटलं आपण थोडंसं तरी एन्जॉय करायचं, कारण की सकाळ झाली की आपले घरचे कामच राहते. तर मग मी अक्षित जे माणसं होते त्यांना अक्षित लावून गेले, त्या आजोबाला अक्षित लावले, त्याचे पाया लागले. सगळ्यांना हळदी कुंकू लावलं की त्यांचे पाय आशीर्वाद घेणं गरजेचं असते, घेतलाच पाहिजे, कारण की आपण नेहमी जात नाही ना, असं काही भेटत नाही, आपल्या घरातलीच कामं नाही आटपत. तर मग मी वर्षातून कधी मग त्यानंतर आम्ही केला आहे फोटोशूट चालू, म्हणजे आम्ही एन्जॉय करत होतो. सगळ्यांना मी गुलाल लावायची सुरुवात केली आहे. तर गुलाल लावायची सुरुवात बघा हे सगळ्यांनाच लावले. तर मग म्हणे चला फोटो काढूया. तर गुलाल लावांचा शूट नाही घेतला आहे रावांनी, कारण की खूप गोंधळ होता, मोबाईल जर आला असता मधात तर मग तो पडला असता. तर त्यासाठी आम्ही जे माझ्या रावांनी फोटोशूटच घेतला आहे. तर मी सगळ्यांचे फोटो टाकले जेवढ्या होत्या तेवढ्या. तर म्हटलं चला काहीतरी आठवण आपली नवीन विशेष, म्हणजे नवीन वर्षाची नवीन सुरुवात इथूनच करूया आपण. तशी तर नवीन वर्षाची सुरुवात आपली चांगलीच झाली आहे. चला नवीन वर्षातला म्हटलं हा चांगला सण आहे, म्हणजे सगळे भेटतात. तर असे तर कोणी भेटत नाही, हळदी कुंकाला भेटले तर भेटतात, कारण की कोणी कोणाच्या घरी जात नाही आणि बोलत नाही. हे शहरामध्ये सगळे आपापल्याच घरात असतात. तर मग हळदी कुंकू झालं आणि हे होळी झालं, या निमित्तालाच कोणी पण मिळतं असं, म्हणजे पर्सनली कोणाच्या घरी जाऊन कोणी बसत नाही. खेड्यामध्ये कसं आवाज दिला की बसते. तर बघा हे माझे चिल्ले पिल्ले, हे माझ्या लाडूच्या फ्रेंड आहे दोघी. आणि त्यानंतर आम्ही घेतलं आहे फोटोशूट घरी येऊन. तर बघा माझे राव, मी आणि तिचं पण घेतलं आहे. तर सगळे चला म्हटलं कोण कुठे जाते काही कळणार नाही, वेळ आली तर एका दिवसाचा भरोसा नाही. तर मग सगळ्यांचे शूट घेतले आहे. म्हटलं चला आठवण म्हणून आपण ठेवूया म्हटलं. तर फायनल जी आमचा शूट झाला. मग त्यानंतर या ताईनं केली आहे थोडीशी कॉमेडी, म्हणजे तर मग मी म्हटलं चला जेवढे बी आहे तेवढेचं सगळं शूट घेऊन घेऊया, कोणी आले कोणी नाही आले. तर मग सगळ्यात असा गोल कॅमेरा घुमवला आणि मग सगळे घेतलं त्यांना शूटमध्ये. ही आहे दिव्यानी, छोटीशी होती बरं का, आता मोठी झाली. आणि माझे रावांना म्हटलं हाय करतं, माझे राव म्हणते बाय. तर बघा असं आहे आमचं हे मोठं मंदिर आहे. आणि ह्या बघा थोडीशी कॉमेडी करत होतात. चला तर आजचा दिवस आमचा असा होता. तुमचा कसा होता नक्की कमेंटमध्ये सांगा. तर भेटूया नंतरच्या ब्लॉगमध्ये, तोपर्यंत मस्त राहा.